तुम्ही त्या तिथल्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला आहे. हे लोकशाहीतलं मोठं पाप यांनी केलंय. आणि आता माझ्याकडे पण बातम्या तुमच्याच माध्यमातून आलेल्या आहेत. त्या शहासेनेच्या माणसांनी पण त्याला 1 कोटीची ऑफर दिली, त्याला कसं पळवून नेलं, हे सगळं मुंबईत घडताना बघितलेलं आपण. तिकडे जाऊन राहुल नार्वेकरांनी ऑन द स्पॉट असा अधिकार विधानसभा अध्यक्षांना विधानसभेच्या बाहेर असतो का? त्या हरिभाऊ राठोड त्यांचं संरक्षण ताबडतोब, म्हणजे हे काय अनिल कपूर झाले की काय नायक पिक्चर मधले? एवढा गैरवापर तुम्ही करताय तर पोटदुखी ही तुम्हाला ते बोलले की तुमको मिरची लगी तो मैं क्या करू. मिरची लगी तो मैं क्या करू, तर आम्ही मिरची लावू तर तुम्ही काय करणार ते बघा. कारण शेवटी ज्यांच्या मतदानाचा अधिकार काढलाय ते जर मिरच्या घेऊन यांच्या मागे लागले तर यांना म्हणजे कुठे कुठे काय काय झाकावलं गेलं यांना कळणार नाही. बिनविरोध याचं कारण असं, लोकशाहीसाठी बिनविरोध हे दुर्दैवीच आहे. ऐका याचं कारण असं की आज जगभर जेनझी ही जी पिढी आहे ती रस्त्यावरती उतरते. आणि या निवडणुकीमध्ये जेनझी जे प्रथम मतदान करणार होते त्यांनी तुमच्या बाजूला केलं असताना तुम्ही बहुमत निवडून आहे ना. तुम्हाला निवडणुकीची भीती का वाटते? निवडणूक आली तर आपको क्यों मिरची लगती है? निवडणूक लढायला घाबरता कशाला तुम्ही? म्हणजेच मनामध्ये भीती आहे तुमच्या. तुम्ही बोलता आणि हे सत्तेचा दुरुपयोग आहे, एकदम अधिकाराचा दुरुपयोग आहे, गैरवापर आहे. आणि असा गैरवापर हा बरोबर नाहीये. सत्तेसाठी बघा, बिनविरोध मी पण निवडून आलो, पण मला सगळ्यांनी त्यावेळेला माझेच आमदार सगळे होते, त्याच्यामुळे दुसऱ्यांनी उमेदवार टाकला नाही. इकडे तुम्ही टाकलेल्या उमेदवाराला मागे घ्यायला लावलत, हा फरक आहे. सत्तेसाठी सत्तेचा दुरुपयोग. येस. आणि असं हे वन नेशन वन इलेक्शन करतायत, म्हणजे सगळ्यांना एका वेळेला एवढी जोर लावून मागे घ्यायला लावतील की यांच्यासमोर कोण उभंच राहणार नाही. मी काल तुमचं भाषण बघत होतो नाशिक मधलं. पाहिलं तुम्ही? मी बघितलं तुमचं भाषण. त्यात तुम्ही एक गोष्ट बोललात की आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो सत्तेसाठी. हो. अगोदर तुम्ही बोलत होतात की आम्ही मराठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो. तरी तुम्ही बोलताय आता तुम्ही बोलता सत्तेसाठी एकत्र आलो. बरोबर आहे. हे कशासाठी आलेत? गोट्या खेळायला आलेत एकत्र का विटी दांडू खेळायला आलेत? अजित पवारांना 70,000 कोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप करून मांडीवर घेणारे हे मिंदेना धमक्या देऊन मांडीवर घेतलं. वाटेल ते आता तरी बघा ना. म्हणजे सत्तेसाठी हे बदलापूरच्या त्या प्रकरणातील सहआरोपी स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंना भाजपाकडून नगरसेवक पद, म्हणजे ज्या बदलापूरमध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार झाले त्याच्यात तो अक्षय शिंदे तो काही बोलू नये म्हणून त्याचा एन्काउंटर केला, अशी आता या बातमीवरून त्याला पुष्टी मिळते. कारण तो जर जिवंत राहिला